नमस्कार. शनिवार 4 मे या दिवशी आम्ही गेलो होतो ट्युलिप फेस्टिवल बघण्यासाठी. मिशिगन स्टेटमधल्या हॉलंड या सिटीमध्ये गेल्या 94 ते 95 वर्षापासून हा फेस्टिवल सुरू आहे. आम्हाला आमच्या घरापासून तिथे पोचायला साधारण 2.5 तास लागले. आजूबाजूची हिरवळ बघत आमचा प्रवास सुरू झाला. साधारण 1 तासानंतर आम्ही ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि हा आहे मिशिगनमधला रेस्ट एरिया. इथे आपण आपल्या गाड्या पार्क करून थोडा वेळ रेस्ट करून मग पुन्हा आपला प्रवास चालू करू शकतो. आणि असं 1 तासानंतर आम्ही विंडमिल आईसलँड गार्डन ह्या ठिकाणी पोचलो. विंडमिल आईसलँड गार्डन ते पब्लिक पार्किंग यातलं अंतर फार असल्यामुळे त्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी ही स्कूल बस केली होती. एंट्री तिकीट काढून आम्ही पोचलो विंडमिल आईसलँड गार्डनमध्ये. ही छान आहे समोर दिसणारं विंडमिल आणि हे छान सफेद रंगाचे ट्युलिप्स. ही आहेत छान लेमन येल्लो कलरचे फ्लावर्स. ॲक्च्युली तिथे प्रत्येक फुलाला एक वेगवेगळं नाव होतं. हे विशेष पाहायला मिळतात ते ब्लॅक कलर, काळ्या कलरची फुलं. असं हळूहळू आम्ही विंडमिलमध्ये जायचं ठरवलं. हेच ते सुंदर विंडमिल, हेच या गार्डनमधलं मेन अट्रॅक्शन आहे. हा ट्युलिप फेस्टिवल मिशिगनमधल्या हॉलंड सिटीमध्ये 1929 पासून सुरू आहे. इथे आलेली प्रत्येक व्यक्ती हे सुंदर फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात होती. त्याप्रमाणे आम्हीही खूप सारे फोटो काढत छान दिवस एन्जॉय केला. मुळातच आम्ही फुलझाडांचे फार शौकीन आहोत. त्याच्यामुळे आमचा दिवस तर ह्या फुलांना बघून छान आनंदात गेला. हे होतं तिथे सोविनियर आणि गिफ्ट शॉप, जिथून तुम्ही ह्या ट्युलिप गार्डनची एक आठवण म्हणून तुमच्याकडे काही सोविनियर जे फ्रीजला तुम्ही मॅग्नेट्स लावू शकता किंवा छोट्या छोट्या क्यूट छान गोष्टी आम्ही पाहिल्या. जिथे काही गार्डनमध्ये तुम्ही ठेवू शकता असे विंड चाइम्स होते, हे छान असं टर्टल होतं, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. हॉलंडमध्ये काही प्रमाणात डच संस्कृती पाहिली जाते. त्याच्यामुळे हे जे सोविनियर आहे ते आहेत डच फूट क्लॉक्स, म्हणजे लाकडाचे बनवलेले शूज. हे दिसायला इतके छान आहेत. त्याचेच काही इथे किचन सुद्धा आहे.
खेळण्यासाठी तिथे प्लेग्राऊंड सुद्धा होतं. इतक्या झाडांपैकी मला आवडलेलं हे विशेष झाड. त्याची पानं अगदी आर्टिफिशियल वेणीसारखी फुलांसारखी वाटत होती. तिथून निघताना आम्हाला थोडा उशीर झाला, तर आम्ही बाहेरच इंडियन मसाला या रेस्टॉरंटमध्ये डिनर करून घरी परतीचा प्रवास केला. पुन्हा भेटूया लवकरच. बाय बाय. थँक्यू.